नगर परिषदेच्या निवडणुकीची निकालाची जी उत्सुकता आहे ती सध्या शिगेला लागलेली पाहायला मिळत आहे. कारण की तब्बल 19 दिवस ह्या ज्या EVM मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये बंद होत्या आणि याची प्रतीक्षा सध्या उमेदवार असतील, नागरिक असतील, गावकरी असतील यांना लागलेली पाहायला मिळते. आज ही मतमोजणी आहे, ती मतमोजणी खरं तर आज 6 वाजता सुरुवात होईल. या ठिकाणी पाहतो की आपण सध्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आलेलो आहोत. या ठिकाणी मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तगडा ठेवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. कारण की एकंदरीत आपण पाहिलं की जी 3 तारखेला मतमोजणी होणार होती ती काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आणि ती आज मतमोजणी होत आहे. आणि त्याचमुळे पोलीस असेल किंवा निवडणूक आयोग असेल ह्या संपूर्ण प्रशासनाला खरं तर 19 दिवस ह्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो पहारा आहे तो खरं तर देण्यात आलेला पाहायला मिळत होता. आता सध्या उत्सुकता लागली आहे की हा नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा होता. कारण की या पद्धतीने पाहिलं की उत्तर पुणे जिल्ह्यातील आळंदी, चाकर, राजगुरुनगर, मंचर, जुन्नर, शिरूर या 6 ठिकाणी खरं तर ह्या निवडणुका आहेत त्या प्रक्रिया पार पडल्या. मात्र एकंदरीत आपण पाहिलं की 2 उपमुख्यमंत्री असतील, 1 मुख्यमंत्री असतील यांनी या ठिकाणी खरं तर ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळते. कारण की या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या सभा घेऊन या ठिकाणी आपला नगराध्यक्ष कसा होईल याकडे सर्वाधिक लक्ष दिलेलं पाहायला मिळतं आहे. कारण की महायुतीतील जरी घटक असले तरी मात्र महायुतीतील सर्वच पक्षांनी वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी आपले उभे केलेले पाहायला मिळत होते. एकंदरीत आपण पाहिलं की उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हब मानला जातो आणि बिबट्याचा हब मानल्यानंतर प्रामुख्याने मुद्दा जो पाहिला तो बिबट्याचा मुद्दा खरं तर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता. त्यासोबत या परिसरामध्ये असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि त्याचबरोबर आजी माजी आमदार असतील यांच्या सध्या प्रतिष्ठा आहेत त्या पणाला लागलेल्या पाहायला मिळते. कारण की नगर परिषद झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडसाद खरं तर या निवडणुकीवरती पडणार आहे. त्यामुळं या भागातील नगराध्यक्ष कोणाचा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अभिषेक सुनील दिघे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.